श्री स्वामी समर्थ. हॅलो गाईज, आज आपण तयार करणार आहे विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्याचे कढी गोळे. तर त्याआधी आपल्याला तुरीचे दाणे छान तव्यावर भाजून घ्यायचे आहे आणि नंतर हे थोडेसे गार करून घ्यायचे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसण, थोडासा कोथिंबीर हे आपण वाटून घेतलेलं आहे आणि तुरीचे दाणे थंड झाल्यावर ते सुद्धा वाटून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, तुम्हाला आवडत असेल तर चवीनुसार मीठ, त्यानंतर हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि मेथी वगैरे असेल तुमच्या घरी तर ते, आणि थोडंसं बेसन, आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर बघा असे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या आकारात आपण गोळे तयार करून घ्यायचे आणि हे आता आपल्याला घ्यायचे छान वाफवून. बघितले, तुम्हाला जी साईज आवडत असेल तुम्ही त्या साईजमध्ये करू शकता. तर वाफवण्यासाठी आधी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. छान मोठ्या फ्लेमवर, आणि पाणी आता उकळी आलं की छान त्याच्यावर एक चाळणी वगैरे किंवा तुम्ही जसं तुमची वाफवण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्ही वाफवून घेऊ शकता. माझ्याकडे हे अवेलेबल आहे तर मी अशा प्रकारे करणार आहे. तर या चाळणीला मी आता तेल लावून घेत आहे. बघा, म्हणजे आपण जे वाफवायला कढी गोळे ठेवणार आहे ते त्याला चिटकणार नाही. तर बघा अशा प्रकारे वाफवण्यासाठी मी हे याच्यावर ठेवलेले आहे. तुमची जशी वाफवण्याची पद्धत असेल तुम्ही तसे वाफवून घेऊ शकता. आणि आता वरून आपण याला झाकून ठेवू. फ्लेम आपण मोठीच ठेवलेली आहे आणि आता याला आपण झाकण ठेवून देऊ. आता हे वाफायला तयार वाफेपर्यंत आपण आपल्या कढीची तयारी करून घेऊया. तर कढी करण्यासाठी तुमच्या घरी जर ताक असेल तर ताक, माझ्याकडे सध्या दही अवेलेबल आहे म्हणून मी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं बेसन टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी कोमट करून त्या दह्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एका पातेल्यामध्ये तेल आणि गरम झाल्यानंतर तडतडून मोहरी, नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता झाल्यानंतर ते आपण छान ढवळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट आपण टाकलेली आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, कढी करण्याची प्रोसेस सगळ्यांनाच माहिती आहे, त्यानुसार आपण कढी करून घेणार आहे. आता जे आपण दही मिक्स करून ठेवलेलं होतं बेसन आणि दही, ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्हाला सतत याच्यामध्ये चमचा फिरवायचा आहे, जेणेकरून ती कढी फाटल्यासारखी होणार नाही. आणि तुम्ही चमचा फिरवत असाल तर ती कढी नेहमी स्मूथ होईल. तर या प्रकारे तुम्ही ते, आणि थोडंसं वाटलं तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण कोमट करूनच पाणी ॲड करायचं, ते बेस्ट राहील. त्यानंतर थोडंसं चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे आणि बघा अशी उकळी येईपर्यंत आपल्याला छान कढीमध्ये चमचा हे करायचा. इकडे आपले कढी गोळे तयार झालेले आहेत. बघा, वाफवून छान मस्तपैकी तयार झालेले आणि छान सुगंध सुद्धा त्याचा सुटलेला आहे. आता बघा हे गरम गरम कढी गोळे आपण कढीमध्ये टाकत आहोत. वाह, बघूनच माझ्या तोंडाला तर आताच पाणी सुटलेलं आहे. हे कढी गोळे आपल्याला म्हणजे तसेही खायला छान लागतात, छान तेल वगैरे टाकून, आणि कढीमध्ये पण छान लागतात. तर बघा अशा प्रकारे आपले कढी गोळे तयार झालेले आहेत. नक्कीच ट्राय करा, खूप टेस्टी लागतात.